नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. धनंजय मुंडे यांच्यासाठी आव्हानं संपत नसताना अचानक एका घटनेमुळे अनेकांचे डोळे लकाकले आहेत. मुंडे यांना अजित पवार यांनी पक्षाच्या सुकाणू समितीमध्ये घेतलंय. सुकाणू समितीमध्ये मुंडे एकमेव नाहीयेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतरही काही महत्त्वाच्या मंत्र्यांना, नेत्यांना सुकाणू समितीत स्थान आहे आणि त्याच्याच बरोबर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ सुद्धा या समितीमध्ये आहेत. भुजबळ यांना मंत्रिपद न देणारे अजित पवार, धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेणारे अजित पवार या दोन्ही नेत्यांना संघटनात्मक कामात जोडून काय संकेत देऊ पाहतायत यावरच आजचं विशेष. धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये काहूर माजलेलं असतानाही त्यांना सुकाणू समितीमध्ये अजित पवारांना घ्यावं लागतं. याचं उत्तर हे धनंजय मुंडेंच्या राजकीय आणि जातीय समीकरणात असतं. धनंजय मुंडे यांची आजवरची वाटचाल ही वंजारी नेतृत्व आणि वरिष्ठ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे म्हणून झाली. गोपीनाथ मुंडे यांना दगाफटका करत धनंजय मुंडेंनी भाजपा सोडली. भाजपा सोडून ते अजित पवारांच्या नेतृत्वात पहिल्यांदा राष्ट्रवादीत गेले, तेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती. भाजपातील मुंडे विरोधकांच्या मदतीने ते विधान परिषदेत विजयी सुद्धा झाले. फडणवीस सरकारात विधान परिषदेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता अशी भूमिका निभावली. तेव्हा पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी लावला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा यांचा त्यांनी पराभवही केला. त्यावेळेला पंकजा आणि धनंजय यांच्यातून विस्तव जात नव्हता. गोपीनाथ आणि पंडित अण्णा मुंडे यांच्या कुटुंबात म्हणूनच दुरावा निर्माण झाला. मग या सरकारात धनंजय मुंडे मंत्रीपदी आले. मंत्रीपदी असताना करुणा शर्मा प्रकरण घडलं आणि धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. पण भारतीय जनता पार्टीनं त्यावेळेला धनंजय मुंडेंना जीवनदान दिलं, कारण आपली भूमिका भाजपानं तेव्हा मवाळ ठेवली. महायुतीमध्ये धनंजय आणि पंकजा हे आता एकत्र आलेले आहेत. फडणवीसांच्या पुढाकारानं मुंडे कुटुंबातला दुरावा हा मिटलाय. इतकं सगळं असलं तरी आत्ताच्या घडीला मविया काही मुंडेंना सुट्टी द्यायच्या भूमिकेत दिसत नाही. मुंडेंचं मंत्रिपद काढलं तरच बीडमधली गुंडागर्दी संपेल इतकी थेट भूमिका मवियानं घेतली आहे. मी सकाळीच बोललो याविषयी. बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची, असंच बीडचं बिहार त्यांना करायचं आहे. आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल. एकीकडे धनंजय मुंडे आहेत तर दुसरीकडे आहेत छगन भुजबळ. मंत्रिपद नाकारून अजित पवार यांनी नाराज केलेले भुजबळ सध्या अजित पवारांवर चिडले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळांना भरपूर महत्त्व होतं. अगदी सुरुवातीपासूनच ते कायम शरद पवारांबरोबर राहिले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ स्वतःला दुर्लक्षित समजतायत, कारण निर्णय प्रक्रियेमध्ये प्राप्त स्थितीत धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वरचढ आहेत. इतकंच नाही तर नाशिक लोकसभेचा अपमान भुजबळांना जिव्हारी लागलाय. राजकारणातल्या सारीपाटावरची सोंगटी तेव्हाच फिरली असं समजलं जातं. समीर आणि पंकज भुजबळ यांच्या भवितव्याची भुजबळांना चिंता आहे, हेही एक महत्त्वाचं कारण. सांगितलं तुम्हाला जिथे मला आमंत्रण का त्या ठिकाणी मी जाणार. मी आहे मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे. लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ.
माळी समाजामध्ये भुजबळांवर अन्याय झाल्याची भावना आहे. अजित पवारांना हे पुरतं माहीत आहे. आता एका बाजूला माळी समाज नाराज आहे, त्यातच धनंजय मुंडे यांना अव्हेरून अजित पवारांना वंजाऱ्यांना अंगावर घ्यायचं नाहीये. माळी आणि वंजारी असे दोन बिगर मराठा समाज अजित पवारांच्या विरोधात गेलेले त्यांना आवडणार नाही. मुंडे यांची राजकीय वाटचाल ही तेव्हा तेव्हा अडचणीत आली जेव्हा जेव्हा त्यांनी महत्त्वाच्या राजकीय भूमिका घेतल्या आहेत हे अजित पवार ओळखून आहेत. जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या सोबत धनंजय मुंडे होते तेव्हा त्यांनी ती साथ सोडली आणि ते अजित पवारांच्या सोबत गेले. पुढे धनंजय मुंडेंच्या सोबत असलेल्या पंकजा मुंडे विरोधात गेल्या तर धनंजय मुंडेंच्या त्यावेळेला सोबत देवेंद्र फडणवीस आले. धनंजय मुंडेंच्या बाबतीत पुढे राजकारणात शरद पवार विरोधात गेले आणि विरोधात असलेल्या पंकजा मुंडे या सोबत आल्या. ज्या वेळेस मुंडे घराण्याला तुम्ही विरोध केला त्यावेळेस त्याच्या 10 पटीने बीड जिल्ह्यातला 18 पगड जातीचा समाज, मराठा समाज देखील मुंडे फॅमिलीच्या सोबत राहिलेला आहे. हे कुणीही विसरता कामा नये. आणि तुम्ही मोर्चे काढा, हे काढा, मोर्चाला आम्ही समर्थन आहे. आम्हाला खात्री आहे, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार, ती फाशीच व्हावी याच्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार. नामदार धनंजय मुंडे साहेब प्रयत्न करणार. दोषींना फाशी व्हावी या मताचे आम्ही पण आहेत. आणि आदरणीय धनंजय मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी देखील जे हेच म्हणलेलं आहे की दोषींना फाशीच झाली पाहिजे. परंतु जे आज हे घाणेरडं राजकारण करून सर्व जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घाणेरडं राजकारण करणारे आमदार असो किंवा इतर जे नेते मंडळी असो हे यांचं अस्तित्व वाचवण्याकरता हे संतोष देशमुख यांचं मृत्यूला जे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु याच्यात जे सगळी जनता आणि जिल्हा आहे मुंडे परिवारासोबत आहे, होता आहे. राजकीय सारीपाट असा बदलत असताना धनंजय मुंडे यांचा प्रवास हा अनेकांसाठी आव्हानात्मक ठरलाय. एकाच वेळी धनंजय मुंडे यांचं राजकीय शत्रुत्व त्याच वेळेला अनेकांशी झालेलं आहे. धनंजय मुंडे यांचं राजकीय शत्रुत्व आत्ताच्या घडीला सुरेश धस यांच्याशी आहेच, प्रकाश साळुंके यांच्याशी पण आहे. त्याचबरोबर संदीप क्षीरसागर हे आणखी एक त्यांचे जिल्ह्यातले राजकीय शत्रू आहेत. जितेंद्र आव्हाड हे समाजातले त्यांचे राजकीय शत्रू आहेत. तर शरद पवार हे आता त्यांचे सगळ्यात मोठे महाराष्ट्रातले राजकीय शत्रू आहेत. टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे. यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले, बाहेरचे, यात आपले कॉमेडी मॅन आहेत, जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंबईचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली, त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे असे दोन नेते जे अजित पवारांच्या सोबत आहेत, दोघंही अडचणीत आहेत आणि म्हणूनच एकमेकांच्या सोबत आहेत. तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही. तुमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे या विषयावर काही या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो. हे बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोण जे काय असतील
त्या सगळ्यांवर कारवाई करू. आता जे भुजबळ मुंडेंचं समर्थन करतायत त्यांच्या समोर राजकारणाचे पर्याय काय आहेत? पहिल्यांदा तर भुजबळांना सध्या अजित पवारांच्या सोबत राहावं लागणार आहे. त्यामुळे आहे तिथेच स्थिर राहणं हे भुजबळांच्या समोरचं एकमेव सध्याचं काम. नेतृत्वाला आव्हान न देणं ही राजकीय परिपक्वता असेल. संघटनेची बांधणी करणं जे भुजबळांना नेहमीच जमतं तेही करावं लागेल. येवल्यासाठी सक्रिय राहणं, समीर आणि पंकज यांची राजकीय सोय लावणं. नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाला की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर नसलो तर आम्ही सेफ पण आम्ही एक तेव्हा अडचणीत असलेले दोन्ही नेते परस्परांना सांगतायत एक राहू तरच सेफ राहू. अजित पवारांच्या राजकारणात सुद्धा ही आत्ताची गरज आहे. अन्यथा या दोघांना डिवचून, या दोघांना दुखावून अजित पवारांना राजकारणातल्या स्वतः समोरच्या अडचणी वाढवायच्या नाहीयेत. तूर्तास विशेषमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.